सोलापूर येथे चिराग अली कब्रस्तान ट्रस्टतर्फे ईद मिलन कार्यक्रम उत्साहात पार पडला। चिराग रेसिडेन्सी येथे आयोजित या कार्यक्रमात सर्व जाती धर्मातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला। सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम ठरला। यावेळी नुकतेच निवडून आलेल्या महानगरपालिका नगरसेवकांसह विविध समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला। चिराग अली कब्रस्तान ट्रस्ट आणि बकर कसाब जमात यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती होती। कार्यक्रमाचे संचालन हसन मशालकर यांनी प्रभावीपणे केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट मेहबूब कोथिंबिरे तर आभार प्रदर्शन ट्रस्टचे सचिव कुद्दूस कमले यांनी केले। एकोप्याचा आणि बंधुभावाचा संदेश देणाऱ्या या ईद मिलन सोहळ्याने उपस्थितांच्या मनावर विशेष ठसा उमटवला। मी ॲडव्होकेट मेहबूब कोथिंबिरे, चेअरमन चिराग अली कब्रस्तान ट्रस्ट सोलापूर। आज या ठिकाणी चिराग अली कब्रस्तान ट्रस्टच्या वतीने रमजान ईद निमित्त ईद मिलनचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला होता। त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे नूतन नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांचासुद्धा सत्कार या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे। आणि आजच्या कार्यक्रमाचा जो प्रमुख उद्देश होता की सर्व समाजातील लोक या ठिकाणी उपस्थित राहावं आणि आपुलकी प्रेमभाव या ठिकाणी वाढावं आणि आमच्या कार्यक्रमाला भरभरून लोकांनी प्रतिसाद दिला। सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी उपस्थित होते। विशेष करून या ठिकाणी आमच्या बाजूला जे मातंग समाज आहे, लोधी समाज आहे, वडार समाज आहे, जोशी समाज आहे, मराठा समाज आहे, या ठिकाणी प्रत्येक जाती धर्मातील लोकांनी या ठिकाणी उपस्थित लावली आणि त्यांनी या ठिकाणी आम्ही जे एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता, शिरकुर्मा आणि दालचाखाना, त्याचासुद्धा या ठिकाणी आस्वाद घेतलेला आहे। हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे तो उद्देश आहे की सध्या समाजामध्ये देशाची एक भावना, देश पसरवण्याचं काम चालू आहे आणि त्याविरुद्ध आपण जो धर्म शिकवतो, प्रत्येक धर्माचा प्रामुख्याने सर्वांना प्रेम अर्पावं असा एक संदेश सर्व धर्मांनी दिलेला आहे। शेवटी माणुसकी हा सर्वात मोठा जो धर्म आहे, आपण माणुसकी जपली पाहिजे आणि सर्वांनी आपुलकीने प्रेमाने राहिले पाहिजे, हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता। आणि त्यासाठी आम्ही लोकांना निमंत्रण दिलं होतं आणि लोकांनी त्यासाठी प्रत्येक जाती धर्मात या ठिकाणी आले। त्यासाठी मी सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। जय हिंद।